ती धारदार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी एक स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधीही डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती, ती जगण्याबरोबरच जगवत होती. ती लाखो हजारो स्त्रियांचे भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय, ती सावित्रीच होती. होय, ती सावित्रीच होती. नमस्कार, मी जीविका इयत्ता 8वी ब शिकते. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी व समाजासाठी आदर्श ठरलेल्या स्त्री शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी जो स्त्रियांसाठी व समाजासाठी लढा दिला आहे, तो लढा आज इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी कोरला गेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांना शिकण्याची उत्तुंग आवड होती, परंतु त्या काळच्या समाजाने स्त्रियांसाठी चूल आणि मूल एवढी सीमारेषा आखल्यामुळे सावित्रीबाई फुले यांना शिकता येत नव्हते. त्या काळी समाजाने मुलींचे शिक्षण हे एक महापाप त्या काळी मानलं जायचं, पण सावित्रीबाई फुले यांनी हे न जुमानता शिक्षण घेतले व मुलींना शिकवले. सावित्रीबाई फुले यांना आपण क्रांतीज्योती म्हणून ओळखतो. जात एवढंच म्हणायचं वाटते, ती कणा होती स्त्री शिक्षणाचा, वीणावादन करणाऱ्या ते दूत होती सरस्वतीच्या. शतशः नमन करते मी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना. सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.